अक्षय भोसले पोकळकीचा डावावरती विजय झालेला आहे. कुस्ती आतमध्ये बोला. संतोष मधने आपल्या विनंती माझ्या सभाचे संतोष मधने ग्रामपंचायत मध्ये विनंती आपली वाट बघतात विनंती तिथे जायची. निवृत्ती चव्हाण भंडारा माचेकर उपस्थित आहेत. बंद पडलेलं मैदान खरं आपण सुरू केलेलं आहे. तिसरं वर्ष निवृत्तीभाऊ धन्यवाद. संतोष म्हणणे आपली ग्रामपंचायत या ठिकाणी वाट बघतायत. आता एक नंबरचे परवान चला. आता एक नंबरचे पैलवान आखाड्यावरती चला. प्रथमेश माने, सोमंतळे आणि प्रथमेश पाटील बेनापूर सगळ्या कुस्त्या आता आपल्या शबास. आखाडा खुला पडलेला पंचांचा निर्णय अखेरचा आहे. धकाधकीचं जीवन आहे. धकाधकीचा बोला. आदी पवार पैलवान आपण आलेल्याची नोंद नवलेकर अजय मधने डिस्कवर करा. हातवरती करा. अजय मधने पैलवानला जोड पाहिजे. कोण लढणार असेल तर पुढे चला. अजय मधने आखाड्यावरती फिरतोय. जोड पाहिजे. संतोष मधने आपल्याला विनंती तुम्ही जर कुठं असाल आवाज जर पोचत असेल तर ग्रामपंचायत जवळ थांबलेले. डिस्क करावा. इकडे जोड पाहिजे. कोल्हाडणार असेल तर पुढे चला. आता आखाडा खोला पडलेला आहे. एक नंबरचे बलवान चला. आता एक नंबरचे बलवान रोख रक्कम 15,000 रुपये इनामाला जोड पाहिजे. कोण लढताय का? कोण आहे का? कोण असेल तर पुढे चला. आता एक नंबरचे बलवान आखाड्यावरती चला. कॉल केलेला आहे. चला शबास. कुस्ती झालेली नाही. कुस्तीत लागलेल्या अवधूत विरुद्ध पवन, बारामती विरुद्ध खटाव अशी गोष्ट या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमान अपघातामध्ये आपल्यातून निघून गेले. त्यांच्या स्मृतीस या मैदानाच्या वतीने विनम्र अभिवादन. झाले हो, होतील हो पर्याज समा. कुस्ती मधोमध या शबास. हो 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 हो. तज्ञ पंचायतीत बोला. एक नंबरचे बरोबर आता खड्यावर चला. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आता येणार का? 8:15 वाजलेले आहेत आणि कुस्ती लागणार आहे. साहिल सकपाळ आलाय. साहिल सकपाळ आता शेवटचा गोल आहे. महाराष्ट्र चॅम्पियन तेजस गोपने ढवळ. तेजस गोपने ढवळकर चला. आता तेजस गोपने ढवळ कॉल केलेला आहे. चला आता तेजस पैलवान आदी पवार आलेला आहे. आदी पवारचा जोडीदार चला. आता गौरव भगत कोळकी चला. आता कुस्ती लागते 8 नंबरची. कुस्ती लावून घ्या. कुस्तीला आता पंच देऊ द्या. पहिल्या कुस्तीला पंच द्या. 9 वाजता ऑर्केस्ट्रा आहे. अनेकांचं लक्ष आता तिकडे लागलेलं आहे. आता मैदानात फक्त थोडा वेळ आहे बरं का. जेवढे 10 मिनिटांमध्ये येतील तेवढ्यांच्याच कुस्त्या लागणार याची नोंद घ्या.
कुस्ती लागते गौरव भगत कोळके हातवर दिगार स्वागत काशी त्याचा पट्टा येतो आणि हांदे कुचकपणे म्हणणारा नवलेवाडीचा पैलवान अभि पवार राजेंद्र शिंदे यांचा पट्टा बेनापूरला सराव करतो. अशी कुस्ती लागते. कुस्तीला तज्जपंचा या गावची सुपुत्र शिवाजी पैलवान. इकडे मानेवरचा कस काढण्याचं काम सुरू आहे अवधूतचं बारामतीच्या. आजीबाजी संघटना यांच्या मार्फत उद्या किती वाजता 9 वाजता 10 वाजता ठीक 9 वाजता एकोणीस 4/2026 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच पद्धतीनं रिटायर सैनिकांचा सत्कार समारंभ भव्य मिरवणूक देखील आयोजित केलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्या आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहा हीच आजी माझी संघटनेच्या वतीनं सर्वांना विनंती. पंचायतीचा EPI साहेब कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सदर रक्षण आहे खरं निघणार असं पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचं संरक्षण दुर्जनांचा नायनाट. शाबास. कुछ करके बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वाले कभी हार रहे होती. पलीकडा आधी लढाई लागलेला आहे आणि गौरव भगत हा कोळकीचा पैलवान शाबास आधीने कब्जा घेतलेला आहे. भगत पैलवानवरती जेव्हा इकडे घटना पुन्हा कुस्ती समोरासमोर कुस्त्या जोडणाऱ्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. इतक्या खट्टारी काटा कुस्त्या पुढे जोडायला तेव्हा बॅक थ्रो म्हणतात. अरे संपलेल्या कुस्तीमध्ये आधी पवार विजय झालेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. करण घाडगे यांचा पट्टा येतो. राजेंद्र शिंदे तात्यांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये आधी पवार नवलेवाडीचा पैलवान विजय झालेला आहे. आधी हा 72 डावावरती विजय झालेला आहे. नोंद घ्या. हजारात एक डाव मागतोय आणि आखाड्यावरती आलेला आहे. चालू वर्षाचा गोल्ड मेडलचा मानकरी माथी विभागातून ज्या पैलवानाने या सातारा जिल्ह्याला गोल्ड मेडल दिलेला आहे असा तेजस गोपने पैलवान आखाड्यावरती आलेला आहे. तेजसचा जोडदार झाला आता तेजस गोपने 3 नंबरची कुस्ती आता लगेच लागते. नोंद घ्या. साहिल सकपाचा विशाल राजगे महेश कुंभार आता शेवटचा गोल आहे. स्वप्नील बंदेसाठी चांगला मैदान जोडलेला आहे. धनाजी बंदे यांच्या वतीनं 100 रुपये नाव आहे. स्वप्नील भाव माझ्यापासून बक्षीस तुमचं घेऊन जायचे. असं मैदान जोडणं म्हणजे सोपं आहे. अहोरात्र या लाल मातीसाठी झटावं लागत असतं. तेव्हा कल्पक बुद्धीतून चाणाक्ष बुद्धीतून पैलवानाची निवड करावी लागते. तेव्हा असं मैदान पार पडत असतं. बोला बोला. विलास दादासो घाडगे ललगुण यांच्या वतीनं आधी पवारसाठी 100 रुपये इनाम आलेलं आहे. तेजस आलेला आहे. साहिल सर आता कुस्ती लगेच लागते. नोंद घ्या. कुस्तीला आता पंच द्या. शिवाजीराव कुस्तीला पंच द्या. अवधूत जिते म्हणतात. संपलेल्या कुस्तीमध्ये बारामतीचा पैलवान विजय झालेला आहे. उगाच कुणाचा बोलबाला होत नाही. पेस आहे तुम्ही पंच होता. तुमच्या वतीने देखील
बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. 3 नंबरची गोष्ट लागते ज्या कुस्तीला संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष आहे. फोटोग्राफर फिरतरा हे लाईव्हला दिसते नोंद घ्या. तो क्षण टिपण्यासाठी सत्र करायचे विनंती करतो. पण फिर्या या कुस्तीला आत्ताच जपानचा विजय शर्यत हातवरती करा. मनपूर्वक धन्यवाद. ज्या पैलवांना 74 किलोला जरा हलगीवाले कुठं वाजवायचं जरा थांबायचं जरा 74 किलोला ज्या पैलवांना गोल्ड मेडल दिलेला आहे असा तेजस गोखले धवलचा पैलवान आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके म्हणतोय पण 3च पदकं मिळाली. त्यातलं एक गोल्ड होता आणि बुलेटचा मानकरी. बुलेट जर गाडी घ्यायला गेला तर तब्बल 2.5 लाख रुपयाच्या घरामध्ये. पण प्रथम क्रमांक मिळून बुलेट गाडीचा मानकरी जरा 16 पदकाचा मानकरी असा महाराष्ट्र चॅम्पियन तेजस गोखले लढतो नोंद घ्या. आणि त्याच्याबरोबर 2 हात केलेला साहेब संपा कोरेगाव तालुक्यातील जायगावचा पैलवान अशी कुस्ती लागलेली आहे. आणि सयाजी बद्दीचा पार्टनर आहे. कट्टाने काटा कुस्ती समोर लागलेले आहे. कुस्तीवरती लक्ष द्या. सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके पण 3च पदकं. प्रगती का अधोगती 3च पदकं. तेजस गोखलेला गोल्ड आहे. गौरव कोळेकरला कास्य आहे. उदय खांडेकरला कास्य आहे. अशी 3च पदकं मिळाली. त्यातलं सुवर्ण पदक यानं आणलेलं आहे. 11 तालुके. महाराष्ट्र केसरीसाठी 10 गट. मॅटवरती 10 गट. माथेतून 10 गट. तर लक्ष द्या. 60 महाराष्ट्र चॅम्पियन 59 महाराष्ट्र चॅम्पियन 58 महाराष्ट्र चॅम्पियन 1 उपमहाराष्ट्र केसरी 1 महाराष्ट्र केसरी असे घडत असतात दरवर्षी. पण सातारा जिल्ह्याची संख्या आज घटत चाललेली यासाठी कुस्तीबाजांना गारावडेकरांनी घेतलेला आहे. बोला अजय मधले परवाचा जोडीदार आलेला आहे. चला आता अजय बद्दे डिस्कर यांचा जोडीदार आलेला विनंती आपण आता पुढे करा. महेश कुंभार यार का महेश कुंभार बोटकर कॉल केलेला आहे. चला आता आलेला आहे. महेश कुंभार परवान आलेला. विशाल राजगे चला आता विशाल राजगे परवान आखाड्यावर गेलेला युनिव्हर्सिटी चॅम्पियन परवान बोधचा सुपुत्र महेश कुंभार आखाड्यावरती आलेला आहे. प्रत्येक स्पर्धेला आई वडील जातील हजार असायचे असा परवान महेश कुंभार साहेब क्रिकेट संकुल विजय काका बराड यांचा पट्टा 1 नंबर परवान या महाराष्ट्रातील आखाड्यावरती आलेला आहे. धन्यवाद. बोला आला विशाल राजे आखाड्यावरती आलेला आहे. कुस्ती आता ताबडतोब लागते नोंद घ्या. कुस्ती आता ताबडतोब लागते नोंद घ्या. आता चला अप्पर तेवढं काढा. कुस्तीला घ्या. कुस्तीला प्रमुख पाहुणे चला. शिवाजी करून आपल्याला विनंती आपण पुढे चला. आता महेश कुंभार विरुद्ध विशाल राजगे अशी कुस्ती लागते. कुस्ती आता लावून घ्या. बोला आणि या समयाला पैलवान इकडं कुस्ती बरोबर सुटलेली आहे. साहिल सकपाळ जखमी असल्यामुळं तेजस गोखले साहिल सकपाळ कुस्ती बरोबर सुटलेली आहे. खंडोबा मागचा प्रसाद कुस्ती लागते. मैदानच्या मोडवत पाहुण्यांच्या शुभ असते आणि कुस्तीला तज्ञ पंच तेवढी द्या. शिवाजीभाऊ तज्ञ पंच द्या. संदीपभाऊ जर हातवर गेला. संदीपभाऊ कदम कुस्तीला तज्ञ पंच आहेत. मुंबई पोलीस जर हातवर गेला की महाराष्ट्र पोलीस आहेत. मैदान सुरू झाल्यापासून यशस्वीरित्या पार पडेल कसं
याकडे त्याच्या जातीने लक्ष आहे. लक्ष्मण जाधव आता शेवटचा कॉल आहे. आपण आणल्याची नोंद द्या. संदीपराव दोन्ही पैलवान आता ताकीद देत आहे. कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही. हिरवीला गरजा घेऊला महेश कुंभार उजव्या फुटबॉलवरती लढतोय आणि कायला बरदार गेलेला विशाल रजगे सातारा तालुका संघ लक्ष्मण जाधव आलेला. बोला. विजय शेडगे परिवारांच्या उत्कृष्ट कामासाठी माझ्यासाठी 500 रुपये इनाम आलेलं मनपूर्वक धन्यवाद. स्वप्नील बद्दे असतात तुमच्यासाठी 500 रुपये इनाम आहे. माझ्यावरची जमाई नोंद घ्या. स्वप्नील बद्दे असतात मनपूर्वक धन्यवाद. आणि आज जे अडके जाहीर करतायत डिस्कळ मुक्कामी निकाली कुस्ती जंगे मैदान पार पडणार आहे 26 एप्रिलला आणि 1 नंबरला कुस्ती होणार आहे शंकर बंडळकर पुणे विरुद्ध मोहन पाटील. ज्या मोहन पाटीलला चालू वर्षाला 97 गोल्ड मेडल पटकावलं असं मोहन पाटील कोल्हापूर. 2 नंबरला कुस्ती होणार भरत चव्हाण मोही विरुद्ध नाना माने सोमंतळी. 3 नंबरला कुस्ती होणार विके करी नाट्यपती विरुद्ध तेजस गोपरे ढवाळ. या तिन्ही महाराष्ट्र चॅम्पियन बरोबर कुस्त्या घेतलेल्या आहेत. टोटल 125 कुस्त्या पार पडणार आहेत. संपर्क अजित अडके डिस्काळ, निलेश टोमरे महाराष्ट्र डिस्काळ, दत्ता कदम, रवीजी गोडसे, श्रीकांत गोडसे, सुधीरजी कदम, स्वप्नील घाडगे, पोपट तांबे असतात त्यामध्ये महेश गोडसे. या सर्वांचे संपर्क मनपूर्वक धन्यवाद. येत्या 26 तारखेला डिस्कळ मुक्कामी निकाली कुस्त्या जंगी मैदान पार पडणार आहे. शिवाजी शेडगे कुस्तीला पंचायत प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागलेली आता. एकच मिनिट. लक्ष्मण जाधव हातवरीकर जनकोबा कुस्ती मैदान 73 बघा त्याच्या छत्तीचा खोड बघा. कोल्हापूर बापू केसरी किताबाचे मार्गरी अमृत मामा भोसले यांचा पट्टा येतो आणि आपल्या शिवदोडीचा पैलवान अजय बदली काळ्या लांगीचा पद्यपंच. या गावची एकीजणी टिकवण्याचा खऱ्या अर्थानं पहिल्यापासून प्रयत्न केलेला आहे आणि शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार असे शिवाजी पैलवान कुस्तीला पद्यपंच लावलेले आहेत. पलीकडे विजय भाव पंचायत, इकडे संदीप भाव, तर हातवरती करा महाराष्ट्र पोलीस. असे सगळे दानतदार कर्तृत्ववान माणसं इथं पंचायत आणि हे मैदान जोडण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. गोरगरिबांची मुलं एकवटून ज्यांनी बंद पडलेली तालीम सुरू केलेली आहे आणि 1.5 वर्षामध्ये नावारोपाला तालीम आलेले असे स्वप्नील बद्दे असतात. आपला सन्मान होतोय. विनोदी स्वप्नील बद्दे असतात. पुढे चला आता स्वप्नील बदने बीडीओ साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतोय. स्वप्नील बदने पुढे या. महाराष्ट्र चषक तेवढं पुढे या. रमेश भाऊ 1 नंबर 2 नंबर सगळ्यांना कॉल केलेला आहे. चला आता शवास किल्लीकडून निघून जाण्याचा प्रयत्न आहे आणि खट्टारी काटा कुस्ती आखाड्याच्या मधोमध लागलेले विशाल सुख राजगी विरुद्ध महेश कुंभार. जोरदार टाळ्या स्वप्नील बद्देसाठी. स्वप्नील बद्दे असतात हे भाग्य कुणाला देखील मिळतात. बीडीओ साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान झालेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. स्वप्नील भाऊ तुमचं योगदान या लाल मातेसाठी फार अनमोल आहे. भैरवनाथ तालमीमध्ये जवळपास 70 ते 80 मुलं सराव करतात. गोरगरीब खेडो कपारातील मुलं एकवटून त्यांनी स्वप्नील भाऊंनी आज चांगली रोपवाटिका तयार केलेली आहे आणि पैलवानाच्या फळीच्या फळी या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी उभे केलेलं डिस्कळ मुक्कामी. जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर स्वप्नील भाऊंशी संपर्क साधा येत्या उन्हाळ्यामध्ये. बोला. हरिभक्त पारायण किसन शिवराम कदम
साखरे महाराज यांच्या स्मरणार्थ स्वप्नील बद्यवस्त्रासाठी 1000 रुपये इनाम आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. ज्ञानेश्वर कदम यांच्याबद्दल स्वप्नील भाऊ आपलं इनाम घेऊन जावं विनंती. स्वप्नील भाऊ विनंती. यात्रा कमिटी चेअरमन रणजित शेडगे मेजर यांच्या वतीने 200 रुपये. स्वप्नील भाऊ बक्षीस घ्या. धन्यवाद. कुस्तीवर त्याचा लक्ष द्या. असा वस्ताद होते ड्रायव्हर घ्या. सगळं जीवन लाल मातीसाठी खर्च केलेला आहे. उगाच कोणाचा पण बोलबाला होत नाही. आज घरातले एक आपल्याला ऐकत नाही. पण एवढी पैलवानाची फळी लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत तयार करणं, ती देखील स्पर्धेत देखील दबदबा आहे. मैदानी कुस्तीमध्ये देखील दबदबा आहे. बोला याचं निस्वार्थ व्यक्तिमत्व स्वप्नील बदली. स्वर्गीय पैलवान नारायण बाबूराव शेडगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी शेडगे यांच्या वतीनं स्वप्नील बंदेसाठी 1000 रुपये इनाम आलेलं आहे. स्वप्नील बंदे आपला बक्षीस घेण्यासाठी तुम्ही स्वतः या पुढं. हो स्वप्नील भाऊ पुढे या. विनंती आपलं बक्षीस घ्या. बक्षीस म्हणतोय घरात देखील पाणी आहे, मंदिरात देखील पाणी आहे. मंदिरातल्या पाण्याला तीर्थ म्हणतात, घरातल्या पाण्याला पाणीच म्हणतात. बक्षीस रुपये प्रसाद तुमच्यासाठी आहे. मनपूर्वक धन्यवाद. कारण आपलं कार्य अनमोल आहे. अजय बदनी लक्ष्मण जाधव अशी कुस्ती आखाड्याच्या मधोमध सुरू आहे. स्वतः शिवाजी पैलवान कुस्तीला पंच आहेत आणि मैदानच्या बरोबर संदीपभाऊ विजयभाऊ पंच आहेत. महेश कुंभार विशाल राजगे अशी कुस्ती सुरू आहे. पुढचे पैलवान जरा वारंवार सूचना होते. शिवाजी टकले आकाशवाणी कॉल केलेला आहे. चला आता आणि सन्मान होतोय दीपक पवार पारगावकरांचा. सोशल मीडियाचा योग्य ते वापर करून घर बसल्या कुस्ती दिसावी ही संकल्पना 2017 साली त्यांच्या डोक्यामध्ये आली. भोसले शाळा सांगलीची मल्ल दीपक पवार आपला सन्मान होतोय विनंती. आणि संपूर्ण लाईट व्यवस्था माईक व्यवस्था ज्यांनी केलेली आहे अशी अंबुरे मंडप डेकोरेटर आपल्या विनंती आपला सन्मान होतोय. अनबुले जरा विनंती नाव तेवढी व्यवस्थित सांगा विनंती. श्री दत्ता मंडप आपल्याला विनंती पुढे या. आपला सन्मान होतोय. बोला मनोहर कदम यांच्या वतीनं स्वप्नील बद्दींसाठी 500 रुपये इनाम आलेला आहे. स्वप्नील भाऊ आपलं बक्षीस घ्या. स्वप्नील बदनी विनंती. धन्यवाद. अभिजित कुंभार अनबुले काकांचा सामान होतोय मारुती भाऊंच्या वतीनं. सूर्यकांत बिटले यांच्या वतीनं स्वप्नील बद्दे वाटतात तुमच्यासाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. धन्यवाद. मंडपालेवर हात वरती करा. मानाचा चषक आहे तुमच्यासाठी. हारातला धागा कधी कुणाला दिसत नसतो तसं कार्य तुमचं. मनपूर्वक धन्यवाद. शिवादादा युवा प्रतिष्ठान गारवडी स्वप्नील बद्देसाठी 800 रुपये इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. स्वप्नील भाऊ बक्षीस घ्या. दीपक पवार पारगावकरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. दीपक पवार सन्मान घ्यायचे. दीपक पवार पारगावकर कुस्ती अध्यास युट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष आपला सर्वांचा संपर्क होतोय. मनपूर्वक धन्यवाद. माननीय श्री चंद्रराव महादेव शेडगे यांच्या उत्कृष्ट कामासाठी माझ्यासाठी 200 रुपये इनाम आलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. दीपक तात्या मानाचा चषक आपल्याला दिले जातोय. आपला सन्मान केला जातोय. श्री नेशनल यात्रेनिमित्त हा सन्मान होतोय दीपक पवारांचा. मनपूर्वक धन्यवाद. दीपक पवार सगळ्या वस्तू जपून ठेवायच्या.
कुंभार आपण पुढे या. अभिजित कुंभार आपला सन्मान होतोय. अचूक क्षण टिपण्यासाठी सतर्क नजर त्याचा अभिजित आपला सन्मान होतोय. विनंती दीपक पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. अभिजित भाऊ पुढे चला. आपला सन्मान होतोय. कोणी मानानं, कोणी धानानं, कोणी कायनं, कोणी वाणीनं, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांचा सदस्य आभार. एक जागरूक देवस्थान गारवड मुक्कामी निकाय कुठं जंगी मैदान पार पडतंय. आई नॅशनल हायवेची यात्रा आहे आणि कोण होणार नॅशनल हायवे केसरी किताबाचा मारकरी 2026 चा याचा फैसला आता काही क्षणामध्ये होणार आहे. याची नोंद घ्या. 1 नंबरचे पैलवान आता चला. 1 नंबरचे पैलवान बोला. सर्व वक्ताज मंडळी आपला मानाचं सर्व स्वीकारासाठी पुढे या. वक्ताज मंडळी विनंती करतो. चेअरमन साहेब रणजित भाऊ तुमच्या कल्पक बुद्धीतून खऱ्या अर्थानं शुद्ध विचार बाहेर पडतायत. कौतुक आपल्या संदीप भाऊंचा कणका निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय हा अखेरचा वस्तर आहे. बोला. फोटोग्राफर आपला सन्मान होतोय. अभिजित भाऊ पुढे चला. अभिजित कुंभार यांचा सन्मान होतोय. डिस्कवर मनपूर्वक धन्यवाद. जरा टायगर करा की फोटो तेवढे बघाल. टायगर करा की जरा हलगीवाले आता वाजवा की. हो हलगी बद्दल आपला सन्मान होतोय. सरा पुढे आता कोण उठतोय. हलगी बद्दल सन्मान होतोय. विनंती पुढे चला. चेअरमन साहेब रणजित भाऊ जय मल्हार हरिंगुरु या मैदानासाठी अतिशय चांगली रंगत आणली. आपला सन्मान होतोय. प्रकाश पवार आपला सन्मान होतोय. मनपूर्वक धन्यवाद. हलगीबाजार आपलं बक्षीस घ्या. आता कसं वाजवायचं बघा. धन्यवाद. 1 नंबर 2 नंबर पर्यंत ताबडतोब चला. बार कॉल केलेला आहे. असं मैदान गारवडीचं पार पडतंय ज्या मैदानात धगधगता इतिहास आहे. सन्मान आपला झालेला विनंती आता लाईट लावा. असू द्या. कुस्ती गुणावरती कुस्ती सुटलेली आहे. कुस्ती बरोबर सुटलेले अजय मधने लक्ष्मण जाधव. शेवटचे 1 मिनिट 7 सेकंद. अन्यथा कुस्ती संदीपराव गुणावरती पहिला गुण घेईल तो विजय. आता शेवटच्या अंतिम फक्त 2 कुस्त्या. अंतिम 2 कुस्त्या. शिवाजी टकले पैलवान चला आता. आकाश माने कॉल केलेला त्याला. आकाश माने भोसे प्रथमेश पाटील प्रथमेश माने सोमंतळे. आकाश माने आकडे भरतो. महाराष्ट्र चंदनपूरगा गाव कोरेगाव तालुक्यातील भोसे. जोरदार टाळ्या. तब्येत बघावं तर कोणाची बघा. या आकाश मानेची वरून जर वळबा सोडला तर डायरेक्ट पायाचा नकाविषयी थांबणार. जेवढं पाहिजे एवढं तेवढं अंगावरती ठेवलेलं आहे. भाटावाड्याचे यादव साहेब सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. सरपंच साहेब मानस श्रीपद स्वागतासाठी पुढे या. असं मैदान पार पडतंय गारवडीकरांचा. शवास पटा लागलेला प्रयत्न होता. पंचसतर्क याला म्हणायचं कुस्ती मैदान. अनेक मैदान होत असतात. सगळ्या गावचा गावगाडा एकत्र येत असतो. पण आज गारवडीकरांसारखं मैदान घेणं म्हणजे या महाराष्ट्रातलं एक अव्वल दर्जाचं मैदान बनतोय. इतक्या खट्ट कुस्त्या सुरुवातीपासून खट्ट कुस्त्या लावलेल्या आहेत स्वप्नीलमध्ये. अरे आता आपल्या कल्पक बुद्धीचा या ठिकाणी पुरेपूर उपयोग झालेला दिसतोय. नोंद घ्या. का म्हणतोय कारण तुम्ही किती मोठे पैलवान असा कुस्तीपासून जर 2-3 महिने जरी लांब गेला तर कोणाची जोडाय कोणावर सांगता येत नाही. यासाठी त्यात अखंड राहावं लागतं. सातत्य लागतं. तेव्हा खऱ्या अर्थानं असं कुस्ती मैदान जोडता येत असतं आणि खऱ्या अर्थानं पारदर्शक मैदान पार पडतंय.
गारवडेकरांचं. 1 नंबरचे परवान चला आता ताबडतोब कुस्ती लागते नोंद घ्या. 1 नंबरचे परवान, 1 नंबरचे परवान चला आता. 1 नंबरचे परवान आखाड्यावरती चला. कुस्ती गुणावरती पहिला गुण घेईल तो विजय. संदीपभाऊ, विजयभाऊ तुम्ही तिथं कुस्ती गुणावरती पहिला गुण घेईल तो विजय. फ्रीस्टाईल पद्धतीनं ग्रीकोरोमानी फ्रीस्टाईल, एकाच नाण्याच्या 2 बाजू त्यातील फ्रीस्टाईल पद्धत संपूर्ण शरीर आणि ग्रीकोरो मंदिर असताना कंबरेच्या वरची कुस्ती नोंद घ्या. फ्रीस्टाईल पद्धतीनं गुण घेता येतो. गुण हा 3 मिनिटांमध्ये घेतला जातो. 3 मिनिटाचे 2 राऊंड, 30 सेकंदाची विश्रांती यासाठी. शिवाजी टकले पैलवान, शिवाजी टकले पैलवान हात वरती करायचे. शाबास. 2 नंबरची कुस्ती लागते लावून घ्या. शिवाजीभाऊ कुस्ती लावून घ्या. दोन्ही परवान आलेले. आकाशभाऊ मधोमध चला आता, मधोमध चला. कुस्ती आता लावून घ्या. एक देखील कुस्ती आता सुटणार नाही, कुणावर देखील अन्याय नाही असं मैदान गारवडेकरांचं पार पडतंय. मैदान सुरू झाल्यापासून एक देखील तक्रार नाही. शासनानं न्याय देवतेची पट्टी देखील उघडलेली आहे. लेडीज जस्टिस हातामध्ये संविधान. शेवटचे 30 सेकंद. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो चलता रहता है. कुछ करके बिना जय जय कर रहे होते, कोशिश करने वाले कभी हार रहे होते. चला था एक वादळी कुस्त्या लागते. 2 नंबरची कुस्ती. निर्णय काय संदीपभाऊ? संदीपभाऊ कुस्तीचा निर्णय काय? कुस्ती बरोबरी सुटलेली आहे. विजयभाऊंच्या वतीनं महेश कुंभार परवानसाठी 100 रुपये इनाम आलेला आहे. 200 रुपये इनाम आलेला आहे. धन्यवाद. पाहुणे चला आता. ज्ञानेश्वर कदम यांच्या वतीनं महेश कुंभार परवानसाठी 200 रुपये इनाम आलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. पाहुण्यांना विनंती ताबडतोब पुढे चला आणि कुस्तीला पंच द्या. एक अतिपटीची कुस्ती लागते या महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची कुस्ती. दोन्ही पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. दोन्ही पैलवान आणि पंच म्हणून स्वप्नील बदली आपली नेमणूक आहे. आपण पुढे चला आता. संदीप दादा आपणच कुस्तीला पंच थांबायची नोंद घ्या. विजयभाऊ सलामी झडली जाते. 2 नंबरची कुस्ती या ठिकाणी लागली जाते. नोंद घ्या. 2 नंबर महाराष्ट्र चॅम्पियन आकाशमाने हातवरती. आकाशमाने कोरेगाव तालुक्यातील भुशाचा पैलवान विजय काका बराड्याचा पट्टा आहे. सैनिक क्रीडा संकुल पुणे आणि हमदी कुछ कबने म्हणणारा शिवाजी टकले पैलवान हातवरती पुणे. तालीम कुठली? शिवाजीभाऊ साईबाबा कुस्ती केंद्र पुणे. अशी कुस्ती लागते. दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन पोरा लढाई लागलेली आहे. गारवडे मुक्कामी. शाबास. वाळक्या लाकडा लाकूड आपण कट्टगिरी वाटतंय अशा पद्धतीत तयार करायला देखील एक तब जातं. नोंद घ्या. 10-10, 12-12 वर्ष लागतात. तेव्हा कुठं पैलवान होत असतात. अन्यथा गल्लोगल्ली पैलवान दिसले असते. गल्लोगल्ली तरुण पिढी निर्व्यसनी बलशाली व्हावी यासाठी कुस्ती मैदान आहे. तरुण पिढी विनाशाच्या वाटेवरती उभी आहे. खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचं गाव, कष्टकऱ्यांचं गाव, अनेक पैलवानांचं गाव, माजी सैनिकांचं गाव म्हणजे गारावडी. अधिक पदाधिकारी, क्लास 1 अधिकारी आहेत. खऱ्या अर्थानं गारावडेकरांचं कौतुक आहे. याचसाठी केला होता टास. मनोमनी गारावडेकर म्हणायला लागलेले आहेत. अशी निष्ठा दिवस यात्रा पार पडते. आता यात्रेनिमित्त निकाल कुस्त्याचं जगी बाजार पार पडतंय. गारवडी मुक्कामी. बस प्रेक्षकांनी जागा सोडलेल्या कुस्त्या तशाच जोडलेल्या आहेत.
अगदी बल्लवडी, खानापूर, पलोस, कुंडल, पुशेगाव या मैदानच्या खालोखाल मैदान म्हणलं तरी चालेल नोंदवा. या मैदानच्या इतक्या चांगल्या कुस्त्या कुठं देखील बघायला मिळत नाहीत. कुस्त्या बघायला मिळतात तर गारोडी मुक्कामे इतके प्रेक्षक अजून कुठं देखील नाही. अन्यथा अख्खं मैदान उठलं असतं. अशा कुस्त्या लावलेल्या आहेत. सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. या तडाखामध्ये देखील खऱ्या अर्थानं कौतुक आहे. कर्तृत्व संपन्न माणसाचा गाव इकडं गारवडी पता लागलेला प्रयत्न आहे आणि आज आठवड येते. मूळगावचे सरपंच शैलेश वाघ यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. शिवाजीराव सन्मान तेवढा करायची म्हणून मूळगावचे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. इथे साहेबांच्या वतीनं रमेश भाऊ विजय काका बऱ्याचचा पट्टा विजय उलटी उडी अगेन अगेन टाळ्या टाळ्या कार्तिक काटेवरील तोराने असा आकाशमानी विजय झालेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्याचे वडील देखील तो उभे सत्यवान मानी पैलवान धन्यवाद. आकाश माने पैलवानसाठी या गावची खऱ्या अर्थानं रत्न म्हणले तर आलेले शिवाजी भाऊंच्या वतीनं 500 रुपये नाव आहे. आकाशभाऊ बक्षीस घ्या. आकाश माने भाटवाडी सरपंच साहेब सोमनाथ यादव भाटवाडीकर यांच्या वतीनं सरपंच साहेबांच्या 1000 रुपये बक्षीस आहे. विशाल कदम यांच्या वतीनं 500 रुपये इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. भाटवाडी सरपंच साहेब यांच्या वतीनं 5000 रुपयाचं इनाम आहे. आकाशमाने परवानसाठी मनपूर्वक धन्यवाद. 1 नंबरचे परवान करता प्रथमेश दोन्ही प्रथमेश आलेले आहेत. नोंद घ्या. रवींद्र शेडगे इथे यांच्या वतीनं 500 रुपये मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर घाडगे साहेब बाळासाहेब गाडगे कुस्ती संघटना यांच्या वतीनं भूज कुस्ती संघटना यांच्या वतीने देखील मजेसाठी आकाश माने पैलवानसाठी बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. महाराजा जसदेव इथे साहेबांच्या वतीनं विजयभाऊ देखील समवेत आहे. संदीप आपल्याला विनंती पुढे संदीप भाऊ चला पुढे. मनपूर्वक धन्यवाद. 1 नंबरच्या कुस्तीला 1 नंबरच्या कुस्तीला मानाची चांदीची गदा गदा जोडी पुढे घ्या. किताब पुढे घ्या. किताब देखील घ्या. शिवाजीभाऊ किताब घ्या. आकाश मानेचे पिताश्री सत्यवान माने पैलवान यांच्या वतीने आकाश माने पैलवानसाठी 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. वडिलांकडून मुलाचं कौतुक केलं जातंय. अन्यथा अनेक मुलं बघताय वडिलांचं तोंड देखील बघतायत. विनंती आपलं बक्षीस घ्या. आकाश माने पैलवान बक्षीस घ्या. विनंती पिशवी थोडी काढा कधीची. आता आपलं काम पूर्णपणे 99% झालेलं आहे. बसून घालवलं तर कोण होणार देशनाई देवी केसरी किताबाचा मानकरी यासाठी कुस्ती लागलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय रामचंद्र जिजाबा कदम यांच्या स्मरणार्थ श्री पट्टू रामचंद्र कदम यांच्या वतीनं मानाची लखलखती चांदीची गदा हातवरती करा.
कदम दादा जरा हात वरती करायचे, ज्यांनी गदा दिले त्यांनी मनपूर्वक धन्यवाद. कोण होणार लखलखत्या चांदीच्या गदेचा मान करे याचा पेस लावणार आहे. नॅशनल केसरी किताबाचा मान करी कोण होणार यासाठी कुस्ती लागलेले प्रथमेश पाटील हात वरती करे बेनापूर. चालू वर्षाला कर्जे मुक्कामी राजधानी साताऱ्यामध्ये राजा शाहू छत्रपती केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे. आणि हा दोकच कमनेवी असा प्रथमेश माने सोमंतरीला पैलवान खाचाबा करच्याचा पट्टा आहे बरोबर का. माने प्रथमेश एक अतिथी कुस्ती दोघांच्या तब्येती बघा, वजन बघा, उंची बघा, एक सारखे कुस्ती जोडण्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आणि कुस्तीला तज्ञ पंच कुस्तीवरती लक्ष द्या. तज्ञ पंच म्हणतोय दोन्ही पैलवानांना पंचांनी योग्य ती सूचना दिलेली आहे. दोन्ही पैला निकाल राहिलेला प्रथमेश पाटील हा बेनापूरचा पैलवान आहे, तर प्रथमेश माने हा सोमंतरीचा पैलवान आहे. आणि जिथे जिथे कुस्ती मैदान तिथं आदर्शपणा मार्ग सतर्क असतो. आदर्शपणा बजरंगबलीचं येतं जे करायचे अंतःकरणापासून नोंद घ्या. या 84 लाख जीवामध्ये फक्त देवानं माणसाला वाणी दिलेली आहे. कुस्तीवरती लक्ष द्या, अंतःकरणापासून नामस्मरण घ्या. बजरंगबली बोला. PSI रवींद्र कदम PSI यांच्या वतीने 200 रुपयाचे इनामाला उत्कृष्ट कॉमेडीसाठी मनपूर्वक धन्यवाद. नाव घ्यावे मारुतीचे, पुढे पावलं टाकावे आवले शगुन मूर्ता असा मारुतराया. मारुतरायाचा अंतःकरणापासून नामस्मरण पट्टा लागलेला प्रयत्न प्रथमेशचा एका पायवरती नाचणारा प्रथमेश माने. अशी गोष्ट समोर सुरू आहे. शबास काहीतरी घडतंय. धराल तिथं डाव धराल तिथं कब्जा घेतलेला प्रथमेश मानेनं. एकाच राशीची दोन्ही पैलवान एकाच राशीची प्रथमेश माने प्रथमेश पाटील अशी गोष्टी समोर सुरू आहे. नॅशनल देवी केसरी खिताब कुणाच्या खांद्यावरती लखलखती मानाची चांदीची गदा जाणार याचा फैसला होणार आहे. बजरंगबलीचा जय जयकार करा अंतःकरणापासून. बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते शिवशंकर हर हर. जय श्रीराम जय श्रीराम. जिसे डाल डाल पर सोने की चिड़िया कर भी बेसेरा ओ भारत देश मेरा. विविधतेने नटलेला हा भारत देश खऱ्या अर्थानं कुस्त्या खेळाशी अग्रेसर आहे. आणि पहिलं पदक देऊन दिलं या सातारा जिल्हा स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकवीर खशाबा भगवानच्या रूपानं. असे पेल्डेच्या रात्री हेल्सिंग ऑलिम्पिक गाजवली. अनेक पैलवान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले आहे. जगत जेते गामा भारताची फायनल झाली म्हणून गामा लाहोरला राहायला गेले. शबास जोई धन्यवाद. प्रयत्न पण सतर्क कुस्तीवरती फक्त लक्ष द्या. लेखकाने लेखण्या सरसावलेल्या आहेत. सर्वांचं लक्ष कुस्तीवरती आहे. असं मैदान पार पडतंय. कुस्तीचे आराध्य दैवत आश्रयदाते राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरे बनवले. आणि करवीर निवासी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराच्या दक्षिणेला मोतीबाग तालमीची स्थापना केली. ज्या मोतीबाग तालीमध्ये 16 वर्षी महाराष्ट्र केसरी युवराज पाटील घडले. ज्या मोतीबाग तालीमध्ये ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी दादामामा चौगुले घडले. चंबा मुदनाळ पैलवान घडले. अशी तालीम मोतीबाग तालीम. 7चे
हिंद केसरी 63 अर्जुन असे महान मल्ल गणपतराव आंदळकर बागडले. ती तालीम म्हणजे मोतीबाग तालीम. तेव्हाच मल्लांचे महामेरू म्हणतोय विष्णुपंत नागरायप्पा. शाहूपुर तालीम कोल्हापूर. ज्या तालमीला धगधगता इतिहास आहे. पहिले हिंद केसरी श्रीपती खंचाळे शाहूपुर तालमीचे. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर भयारी शाहूपुर तालमीचे. आणि हा सातारा जिल्ह्याला गेली 27 वर्ष झालं महाराष्ट्र केसरीची गदा कोणी देखील मिळवून दिलेली नाही. कोणी देखील. ती कामगिरी कोण करणार का यासाठी कुस्ती मैदान घेतला. यातून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते, ऑलिम्पिक वीर घडावे हा या मागचा हेतू आहे. यासाठी मैदान आहे. पदकांची संख्या घटत चालली. मी मगाशीच बोललो पदकांची संख्या घटत चाललेली. 11 तालुके फक्त 3च पदक अधिवेशनामध्ये. प्रगती का अधोगती याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तर भैरवनाथ तालमीची स्थापना केलेलं डिस्कवळा असं मैदान गारवडकरांचं पार पडतंय. आणि इतिहास कोणाच्या इच्छेवर चालत नसतो आणि थांबती नसतो. असा धगधगता इतिहास या महाराष्ट्राचा. भिवडी नावाचं गाव पुरंदरच्या पायथ्याशी. पुरंदर, ज्या पुरंदरावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. शिवपुत्र सर्जा लष्कर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदरवरती झाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी भिवडी नावाचं गाव. आणि रामोजी समाजामध्ये जरी जन्म घेतला आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक. त्याचं नाव जर घेतलं तर अंगावरती काटा येतो. तब्येत बघावी तर कोणाची बघावी? आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजीराजे. बोला. फोटोग्राफर आपला मान सन्मान होतो. पुढे चला. ओमकार अभिजित आपला सन्मान होतोय. अभिजित गाव पुढे चला. संजय डमरे यांच्या वतीनं शबास. आणि कब्जा घेतला प्रत्येक मानेनं. पंच सतर्गात आणि तो क्षण टिकण्यासाठी अभिजित भाऊंना तेवढी संधी द्या. संदीप भाऊ मनापुरे धन्यवाद. शबास. रमेश फौजी जरा हात वरती करा. तुमची रमेश फौजी. रुपेश फौजी जरा हात वरती करा. मनपूर्वक धन्यवाद. काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली. प्रत्येक पैलवानचा मान सन्मान, प्रत्येकाला मानाचं चषक करा. तर रुपेश फौजी आपलं कौतुक आहे. कुस्तीवर तर लक्ष द्या. देवा ठिकाणी जगलेली कुस्ती आहे. अश्वनैव गजनैव व्याघ्रैव अजापुत्र नैवस्य. हत्तीचा बैल कधी ऐकलंय का? घोड्याचा बैल कधी ऐकलंय का? वाघाचा बैल कधी ऐकलंय का? भेड बकऱ्याचाच बैल दिला जातो. देव देखील दुबळ्याचं समर्थन करत नाही. आणि कोण होणार लखलखत्या चांदीच्या गदेचा मानकरी, नॅशनल डे केसरी किताबाचा मानकरी 2026चा कोण होणार? गारवडकरांचा मानकरी कोण होतं याच्यासाठी समोर चुकीची सुरू आहे. कब्जा घेतला प्रतिमेश मानेना, प्रतिमेश पाटलाचा बेनापूरच्या. तिथं गिस्साला हात काढण्याचा प्रयत्न. गिस्सामध्ये 4 प्रकार. हात काढून गिस्सा, नावंदर गिस्सा, धक्का गिस्सा, पोकळ गिस्सा. आणि हा हनुमंती कुस्ती. कुस्तीमध्ये 4 प्रकार. अनादिकाला बसवलेली कुस्ती परंपरा. कुस्तीमध्ये 4 प्रकार. जामवंती कुस्ती, जरासंधी कुस्ती, भीमसेनी कुस्ती, चाल असते, हळमंती कुस्ती. स्पर्धेमध्ये जमिनीला पाठ लावले. स्पर्धेमध्ये ग्रिको रोमन फ्रीस्टाईल हे 2 प्रकार. मॅट आणि माती आता एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कुस्तीवरती आता फक्त लक्ष द्या. आज तरुण पिढी बलशाली झाली पाहिजे, निर्वस्ती झाली पाहिजे. यासाठी कुस्ती मैदान घेतलेला आहे. जीवन हे पाण्याचा दुर्बळ झालेला आहे. आत्ता भेटलेला माणूस 5 मिनिटांनी भेटेल का नाही याची शाश्वती नाही. मरावे परे कीर्तन उरावे असा इतिहास या महाराष्ट्राचा आहे. शिवबर्भो लखलखते संसद 59 शौर्याचा इतिहास निर्माण करणे
मराठी रयतेचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना बळकरी दिला. या लाल मातीने पैलवान संभाजी कावजी कोंडाळकर पैलवान होते, अनंत खर्चिले पैलवान होते, बाजीप्रभू देशपांडे पैलवान होते, तानाजी मालुसरे पैलवान होते, शिवा काशी पैलवान होते. पैलवानाची फळीच्या फळी शिवप्रभूंच्या पाठीमागे होती. म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य, हे स्वराज्य हो ही तर सर्वांची इच्छा. आणि दुर्गेश्वर रायगडावरती पहिले शिवप्रभूची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिराव फुले पैलवान होते. तरी शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांती सूर्य. बोला, कुस्तीवर त्याचं लक्ष द्या, कुस्ती सुटणार नाही. कुस्तीला देवादिकांपासून परंपरा आहे. रामायण घ्या, महाभारत घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, कुराण घ्या, बायबल घ्या, सर्व धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आहे. सर्व धर्मग्रंथामध्ये अशी कुस्ती गावाचं गाव पण टिकवण्याचं काम हे कुस्ती मैदान करतंय. आपल्या शेजारी कुठून बसलाय हे कोणाला देखील माहित नाही. शबास, आता काहीतरी घडतंय. टाळ्या 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 टाळ्या. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रथमेश पाटील विष्णाई माता केसरी खिताबाचा मान करू ठरलेलाय. मनपूर्वक धन्यवाद 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 धन्यवाद. प्रथमेश तुझं देखील कौतुक आहे. प्रथमेश माली तुझं देखील कौतुक आहे. रुपेश फौजी मनपूर्वक धन्यवाद. आपली सेवा असेच अखंडपणे राहू द्या. हीच निष्णाई देवी शरणी प्रार्थना. मनपूर्वक धन्यवाद. हो, हलगी बादर धन्यवाद. हे मैदान यशस्वीरित्या पार पडलं. पट्टू रामचंद्र कदम, पट्टू रामचंद्र कदम यांच्या वतीनं मानाची चांदीची गदा या ठिकाणी पैलवानला दिली जाते. कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र जिजाबा कदम यांच्या स्मरणार्थ मनपूर्वक धन्यवाद. झालेली सेवा या ठिकाणी निष्णाई देवी चरणी अर्पण करतो. आणि मी कुस्तीनगरी रोहन केंद्र कटापूरकर या ठिकाणी माझ्या वाण्याला विराम घेतो. मनपूर्वक धन्यवाद. आणि या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. गावाचं गाव पंजरे टिकून ठेवलेलं आहे. मला कुठला मान सन्मान नको, कुठले पिछेती नको. पायरीचा दगड म्हणून काम करणारे याच गावचे सुपुत्र शिवाजी पैलवान आपला या ठिकाणी सन्मान होतो. विनंती आपण तिथे थांबायची कमिटीच्या वतीनं. त्याचबरोबर संदीपभाऊ महाराज डबरे आपला देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतो. विनंती. ठीक आहे, सरांचा सत्कार. हॅलो, रोहन सरांचा बी सत्कार यात्रा कमिटीच्या वतीने घेत आहेत. त्यांनी खूप अशी चांगली कॉमेंट्री केलेली आहे. तर त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. हे घ्या की सत्कार घ्या. हे पैलवान सत्कार घ्या किती. चला करा.